तिथे धारावीतलं मशिदीचं अनधिकृत काम अजूनही काढलेलं नाही असं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलंय। अनधिकृत काम काढण्यासाठी कालपर्यंत मुदत दिली होती। मशिदींच्या ट्रस्टींनी तसं लिखित आश्वासन दिलं होतं असं सोमय्या यांनी म्हटलंय। मशिदीचं अनधिकृत काम ताबडतोब काढण्याची बीएमसी कडे मागणी केल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। धारावीतील सुभानी मस्जिद अनधिकृत बांधकाम हे 27 सप्टेंबर पर्यंत पाडले जाणार असे लिखित आश्वासन महापालिका आणि पोलीसला मशिदीचे ट्रस्टी गुलाम हुसेन, अशफाक खान आणि इम्रान खान यांनी दिले होते। मी पाहणी केली, हे बांधकाम पाडण्यात आलेलं नाही। मी पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हे बांधकाम ताबडतोब पाडावे अशी मागणी केली आहे। तेव्हा धारावीत मशिदीचं अनधिकृत काम जे होतं ते अजूनही काढलेलं नाही असा दावा आता किरीट सोमय्या यांनी केलेला आहे। मशिदीचं अनधिकृत काम ताबडतोब काढण्याची पालिकेकडे मागणी केलेली होती। त्यानंतर या सगळ्याबाबत अजूनही ते बांधकाम काढलेलं नाही असं किरीट सोमय्या यांनी म्हटलेलं आहे। अनधिकृत काम काढण्यासाठी कालपर्यंतची मुदत असल्याचं सोमय्या यांनी अधोरेखित केलं। धारावी बचाव आंदोलनाचे कार्यकर्ते खासदार संजय राऊतांच्या भेटीला पोहोचले। ठाकरे गटाच्या बाबुराव मानेंसह इतर कार्यकर्ते राऊतांच्या भेटीसाठी पोहोचलेत। धारावीची जागा शिवसेनेला मिळावी या मागणीसाठी कार्यकर्ते राऊतांची चर्चा करणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।